सर, शेतीतून लाखो रुपये कमवणं खरंच शक्य आहे का? शेतीतून कमवतो शकतात, पण आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघतो ते शेतकऱ्यांना एवढं उत्पन्न मिळत नाहीये. तुला असं का वाटतं? सर, मी काही व्हिडिओ बघितले, त्यात लिहिलेलं असं आहे की बँकेतून नोकरी सोडून शेती करून कमवले 21 कोटी रुपये. बघू ते आहे खरंच. बँकेची नोकरी सोडून कमवले 21 कोटी रुपये. शेतीतून ITIचा जॉब सोडून सेंद्रिय शेती करून कमवतोय लाखो रुपये. 18 लाखाची नोकरी सोडून खेडेगावात निरोगी जीवन जगत शेती करतायत. शेतीतून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न एका एकरात. वा, अरे हे तर एकदम भारी आहे. याच्यातून चांगले उत्पन्न कमवता येऊ शकतं शेतीतून. पण सर, हे खरंच शक्य आहे का? याची रियालिटी चेक करावी लागेल. तुम्हाला पण असं वाटत असेल की आपली नोकरी किंवा व्यवसाय सोडून आपण शेतीकडे वळावं, चांगलं निरोगी आयुष्य जगावं, पण हे खरंच तसं शक्य आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. तर मग चला रियालिटी चेक करूयात. नमस्कार, मी देवेंद्र बदगो सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. हरीशप्रमाणे तुम्हालाही वाटू शकतं की नोकरी किंवा व्यवसाय सगळं सोडावं आणि गावाकडे जाऊन मस्त शेती करावी. इंस्टाग्रामवर आपण बऱ्यापैकी व्हिडिओज बघत असतो की त्यामध्ये आत्ता मस्त हिरवगार शेत, त्यामध्ये तो व्यक्ती काम करतोय. आणि यूट्यूबला जर तुम्ही नोकरी सोडून शेती एवढं जरी सर्च केलं तर त्यावर तुम्हाला शेकडोने व्हिडिओज मिळतील की ज्यामध्ये एका एकरामध्ये लाखो रुपये उत्पन्न कमवणारे लोक आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे, कामाच्या स्ट्रेसमुळे आणि ऑफिसमध्ये कॉर्पोरेट लाईफ जगत असताना किंवा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जी काही ट्रॅफिक वगैरे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता 10 पैकी 6 जणांना असंच वाटतं की आपण आपली व्यवसाय किंवा नोकरी सोडायची आणि शेतीकडे वळायचं, आरामात शांत निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य जगायचं. परंतु हे कितपत शक्य आहे याचा रियालिटी चेक करणं गरजेचं आहे. हे मोटिवेशन नाही तर वास्तविकता काय आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुमच्या मनात पण असा काही विचार येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. लक्षात घ्या, आपण जेव्हा नोकरी करत असतो किंवा व्यवसाय करत असतो, बऱ्याच वेळी आपल्याला एक साप्ताहिक सुट्टी असते, संडेला ऑफ असतो. परंतु शेती करत असताना आपल्याला अशी लिव्ह ॲप्लिकेशन देता येत नाही. आपण संडेला आमची सुट्टी आहे त्यामुळे मी शेतात पाणी टाकायला येणार नाही, असं चालत नाही. आपल्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये रात्रंदिवस मेहनत करावी लागू शकते. बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की शेतात रात्रीच वीज येते, जे रात्री आपली झोप सोडून ती सॅक्रिफाईस करून शेतामध्ये जाऊन पाणी द्यायला जावं लागतं. आणि बिबट्याचा पण धोका आपल्याला आहेच, हे आपण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी पाहिलेलं आहे. तसेच आपल्याला खूप गोष्टींचा विचार यामध्ये करावा लागतो. कुठली पिकं लावायची, त्याची पिकाची पद्धत कशा पद्धतीने असली पाहिजे, कुठले कीटकनाशक खतं वापरायची आहेत, बियाणं कुठून खरेदी करायचं, त्याची गुणवत्ता काय असेल, पाणी कधी द्यायचं, किंवा पिकाचं कापणी करून ते बाजारापर्यंत कसं न्यायचं, हवामानाचा अंदाज काय आहे, अशा एक नाही तर शेकडो गोष्टी आपल्याला शेती करताना विचारात घ्याव्या लागतात. मी स्वतः शेती केली नाहीये, परंतु आपल्यासारख्या बऱ्याच जणांशी आमचा संपर्क आहे. शेतीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं या गोष्टी आम्ही जवळून बघतोय. त्यावरून ते रोज काय फेस करतात या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जॉबमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला उत्पन्न फिक्स असतं. नोकरी असली तर आपल्याला ठराविक तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणारच हे निश्चित असतं आणि ते होतं सुद्धा. परंतु शेतीमध्ये असं काही खरं नसतं. शेतीमध्ये एखाद्या वेळी उत्पन्न तर येईलच किंवा कदाचित उत्पन्न येणार पण नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचे भाव वाढत चाललेले आहेत. हे आपण सगळेजण बघत आहोत. एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही विचारून बघा, त्याचा उत्पादन खर्च किती वाढलेला आहे. शेती कामासाठी मजूर मिळत नाही. मजूर मिळाले तर त्यांना घ्यायला जा, त्यांना सोडायला जा, आणि ते अर्धाच दिवस काम करून शेतकऱ्यापेक्षा सुद्धा ते जास्त पैसे कमवतात. ही वास्तविकता आहे. दुसरीकडे जर आपण शासकीय आकडेवारी बघितली तर एका शेतकऱ्याचं मासिक उत्पन्न हे 10,000पेक्षा जास्त नाहीये. ही वास्तविकता आहे आपल्या देशाची. तुम्ही लाख रुपये महिन्याला पगार असेल कदाचित, तर 10,000 रुपयात तुमचं कुटुंब चालू शकतं का या गोष्टीचा सुद्धा विचार करा. एकीकडे शेतीसाठी लागणारा खर्चाचे सगळे भाव वाढत आहेत, म्हणजे सगळ्या वस्तूंचे भाव वाढत आहेत, परंतु शेतमालाचा भाव वाढत नाही. तो स्थिर आहे किंवा कमी होतो आणि यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही. हे आपण सगळेजण बघतो. ही सगळीकडे ओरड आहे. अक्षरशः त्यांना भाव मिळत नाही म्हणून शेतमाल फेकून द्यावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शासनाचं आयात निर्यात धोरण हे शेतीला अनुसरून नाहीये. शेतमालाची जास्त भाव वाढायला नको यासाठी आपले आयात निर्यात धोरण हे ठरवलं जातं.
याशिवाय शेतीसाठी आपल्याकडे नॉलेज असणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे ती जमीन कशी आहे, त्या जमिनीमध्ये क्रॉपिंग पॅटर्न कशा पद्धतीने घेतला गेला पाहिजे, त्यामध्ये पाणी कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे, किंवा शेतीच्या बाबतीमध्ये जेवढी डिटेल माहिती आहे ती सगळी आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. ही सगळी आपण मिळवू शकतो का? जर आपण कॉर्पोरेट जॉब करत असू किंवा एखादा व्यवसाय करत असू, यावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजता येतील का, याचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. याशिवाय शेती सुरू करताना जसं आपण व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावे लागतात. असंच शेतीमध्ये सुद्धा आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कराव्या लागू शकतात. जसं की आपल्याला ड्रीप इरिगेशन करायचं आहे, त्यासाठी पैसे लागतील. एक ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा फवारणी यंत्र वगैरे घ्यायचे आहेत, बरेच हार्वेस्टर असतील किंवा इतर इक्विपमेंट असतील. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बरेच जण एक सगळ्यात मोठी चूक काय करतात की कोणताही विचार न करता फक्त इमोशनल डिसिजन घेऊन आपली नोकरी सोडतात किंवा व्यवसायापासून थोडे लांब जातात आणि शेतीकडे पूर्ण फोकस करतात. व थोड्या दिवसात आपल्याला अंग मेहनतीची सवय नसते, त्या ठिकाणी जाऊन उन्हामध्ये काम करण्याची, पावसामध्ये काम करण्याची आपल्याला सवय नसते, आपल्याकडून तेवढं वर्किंग झेपत नाही, काम करण्यासाठी जोडीला माणसं मिळत नाही. शेतातून उत्पन्न आल्यानंतर बाजारात जेव्हा आपण विकायला जातो त्यावेळेस त्याला योग्य भाव मिळत नाही. कदाचित पाऊस नाही पडला किंवा जास्त पडला, यातून पिकांचं नुकसान होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे 2 ते 3 वर्षामध्ये ते अगदी फ्रस्ट्रेटेड होतात. ते नैराश्य येतं आणि त्यातून आपली नोकरीच बरी होती असं बऱ्याच जणांना वाटतं. तुम्ही म्हणाल की सगळेजण तुम्ही सर खूप निगेटिव्ह गोष्टी सांगतायत, मग काय केलं पाहिजे? जर आम्हाला खरंच शेतीकडे वळायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे? तर यासाठी माझं एक छान रेकमेंडेशन आहे. ते असं, सुरुवातीला आपण पार्ट टाइम शेती केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये जे काही MNC मध्ये जॉबला असणारे लोक आहेत त्यांना शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असतात. हे 2 दिवस ते वीकेंड फार्मिंग या पद्धतीने राबवू शकतात, स्वतःची शेती करू शकतात. माझे एक मित्र आहेत जे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते फक्त शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये आपल्या शेतीकडे लक्ष देतात. म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये ऑलरेडी त्यांचे वडील वगैरे आहेत की जे सगळे शेती सांभाळतात, परंतु डेडिकेटेडली ते त्यांचे 2 दिवस त्या शेतीसाठी देतात. आणि त्यांनी सुरुवातीला काही ऑर्गॅनिक प्रयोग त्याच्या शेतीमध्ये राबवलेले आहेत, त्यातून काही उत्पन्न आलं. जे आपल्या गव्हाला फक्त 30-32 रुपये किलो भाव मिळतो, तिथे त्यांनी 100 रुपये किलो प्रमाणे खपली गहू आत्ता नुकताच विकला. आम्ही पण त्याच्यापैकी एक ग्राहक आहोत, आम्ही 100 रुपये किलोने ते गहू खरेदी केलेले आहेत. अशा पद्धतीने सुरुवातीला आपण काही प्रयोग करू शकतो, पण पार्ट टाइम, हातची नोकरी सोडून नाही. आपल्याला खरंच ती मेहनत सुटेबल होते का, आपण ते काम करू शकतो का, याचा विचार आपण आधी केला पाहिजे. त्याच पद्धतीने जी ट्रॅडिशनल शेती आहे त्याकडे न वळता आपण काही नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी करू शकतो का, जसं काही ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा वेगळ्या प्रकारची पिकं ज्यांना बाजारामध्ये जास्त भाव मिळू शकतो, अशांवर आपण काही काम करू शकतो का, याचा आपण आधी विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला शेतकरी व्हायचं नाहीये तर ॲग्री एंटरप्रेन्योर व्हायचं आहे. आपण शेतीला एक व्यवसाय किंवा उद्योग समजून त्यावर काम केलं तर कदाचित चित्र थोडं वेगळं असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रॅक्टिकली विचार करा. 1 ते 2 वर्षाचा आपल्याकडे फायनान्शियल बॅकअप असेल तर असे एक्सपेरिमेंट करण्याचे विचार डोक्यामध्ये घ्या. आपल्याकडे पैसेच नाहीत आणि आपण असं काही करायला जातोय, म्हणजे सगळं नोकरी हातातली उत्पन्नाचे साधनं सोडून शेतीकडे वळतोय, तर सुरुवातीच्या काळात हे करू नका. आधी बॅकअप तयार करा आणि मग हा विषय करा. आणि असं आपण सगळं करू शकलो तर कदाचित आपल्यावर सुद्धा एखादा युट्यूब व्हिडिओ बनेल की यांनी अगदी 2 ते 3 एकर मध्ये महिन्याला लाख रुपये कमवले. हे प्रॅक्टिकली शक्य आहे, परंतु त्यासाठी खूप मेहनत आहे, खूप मोठं प्लॅनिंग आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत असू तरच या सगळ्या गोष्टींचा विचार करा, नाहीतर मग शेती आपल्यासाठी नाही हे समजून घ्या. शेती ही फक्त लाईफस्टाईल नाहीये, तो एक प्रॉपर बिझनेस आहे आणि तो बिझनेस प्रमाणेच झाला पाहिजे, तरच आपल्याला त्यातून उत्पन्न मिळू शकतं. आणि तो व्यवसाय असल्यामुळे त्याचं आधी प्लॅनिंग करून मगच त्यात उतरणं हे योग्य होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरी सोडून शेतीकडे वळताना काय काय विचार करणं गरजेचं आहे ते लक्षात येईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात, कृषी उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.